वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, भटकंती प्रेमी या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत करतो। भक्तांच्या मनातली चिंता दूर करणारा चिंतामणी म्हणजेच थेऊरचा गणपती। तर आज आपण जाणार आहोत थेऊर या ठिकाणी। चला तर गणपती बाप्पा मोरया। चला आज आपण चाललेलो आहोत थेऊर या ठिकाणी। व्हिडिओच्या सुरुवातीला मी जसं आपल्याला सांगितलंय, आज आपण चाललो आहोत थेऊर या ठिकाणी। तर थेऊरला जाण्यासाठी भरपूर रोड आहे। पुण्यावरनं जर आपण आला तर हडपसर मार्गे आपल्याला थेऊरला जाता येतं। त्याचप्रमाणे आम्ही चाकणला राहिला असल्या कारणाने आम्ही चाकणवरनं कोयाडी मार्गे, जे आता आपण मागचं गाव पाहिलं ते आहे कोयाडी, तर या कोयाडी मार्गे आपण निघालेलो आहोत। तर या कोयाडीचं महत्व सांगायचं झालं तर या ठिकाणी भानोबाचं मंदिर आहे। तर या भानोबाच्या मंदिराचे खूप मोठी एक आख्यायिका आहे, त्याची यात्रा असते, त्यावरती आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया। तर आज आपण या छोट्या छोट्या गावांनी रोडने चाललो आहे। या ठिकाणी छोटी छोटी अशी गावं तुम्हाला पाहायला मिळतील। चाकणवरनं, शिक्रापूर रोडवरनं तसंच कोयाडी मार्गे आपण थेऊरला जाणार आहोत। मस्त मित्रांनो कसा रोड आहे, एकदम छान सुंदर असा आहे। हिंगोलीतनं झालेला अतिशय सुंदर असा विदाउट ट्रॅफिकचा कसा रोड आहे देवांश? रस्त्यामध्ये असे छोटे छोटे स्पीड ब्रेकर, तर रस्ता चांगला दिसला म्हणून लगेच जोरात गाडी चालू नका, नाही तर तुमचं पण आमच्यासारखं तुमचं सुद्धा आमच्यासारखं। गाडी गेलती ती फॉर्च्युनर लीडर होती। हो का? एडिशन। तर मित्रांनो आपण आता थेऊर जवळ पोहोचलेलो आहोत। ही जी नदी दिसते आपल्याला ती आहे मुळा मुठा। याच मुळा मुठा नदीच्या तीरावरती श्रींचे मंदिर बसलेले आहे। जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे, तया थेऊराला चला जाऊया, गणेशा प्रति आरती गाऊया। तया थेऊराला चला जाऊया, गणेशा प्रति। या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी कपिल मुनींचा आश्रम होता। कपिल मुनींजवळ सर्व मनोकामना पूर्ण करणारे चिंतामणी हे रत्न होते। एक दिवस गणासूर नावाचा राक्षस त्यांच्या आश्रमात आला, तेव्हा कपिल मुनींनी त्यांच्या इच्छेनुसार पंचपक्वानांचे जेवण दिले। गणासूर चिंतामणी रत्नाच्या प्रेमात पडला, त्याने ते रत्न चोरले। कपिल मुनींनी ते रत्न मिळावे यासाठी श्री गणेशाची आराधना केली। गणेशाने गणासुराचा वध केला आणि मुनींना रत्न परत मिळवून दिले। मुनींनी प्रसन्न होऊन ते रत्न गजाननाच्या गळ्यात घातले। तेव्हापासून गजाननाला चिंतामणी म्हणून ओळखले जाऊ लागले, अशी आख्यायिका या मंदिराविषयी सांगितली जाते। मंदिरामध्ये प्रवेश करताच डाव्या हाताला हातपाय धुण्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे। हातपाय धुवून आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी पुढे निघालो।
हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले गेलेले आहे. या मंदिराचे सभामंडपाचे काम थोरले माधवराव पेशवे यांनी केलेले आहे. मुख्य मंदिर चिंचवड देवस्थानचे धरणी महाराज देव यांनी बांधलेले आहे. अष्टविनायकापैकी दुसरा गणपती म्हणजे थेऊर येथील चिंतामणी. मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे. डाव्या सोंडीची ही मूर्ती आसन घालून बसलेली व पूर्वाभिमुख आहे. दोन्हीही डोळ्यात लाल मणी आणि हिरे आहेत. या मंदिराच्या संकुलात एक छोटे शिव मंदिर देखील आहे. त्याचप्रमाणे या मंदिराच्या परिसरात श्री विष्णू लक्ष्मीचे मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळेल. मंदिराच्या परिसरात माधवराव पेशवे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना कलात्मकरित्या दाखवल्या आहेत. तेथेच त्यांचे स्मारक देखील आपल्याला पाहायला मिळेल. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर आलो. मंदिरातील बाहेरील आवारात अनेक फळ विक्रेते व भाजीवाले बसले होते. त्यातीलच एका विक्रेत्याकडून आम्ही पेरू घेतले. छान अशा गोड पेरूंचा आस्वाद घेत आम्ही पुन्हा पार्किंगकडे जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, आत्ताच आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. मंदिरामध्ये थोडीशी गर्दी होती. मंदिरात गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूटिंगला अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही काय आतली शूटिंग काढलेली नाही. तर कसं वाटलं तुला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन? एकदम प्रसन्न वाटलं, छान वाटलं. काय झालंय, इथं गावरान पेरू भेटले. आम्ही ते गावरान पेरू घेतले. तो खाल्ल्यामुळे थोडंसं घशात खवखव करते. ठीक आहे, हरकत नाही. पण आम्ही हा ब्लॉग भरपूर दिवसांनी बनवतोय. आम्ही गाडी घेतली. आमच्याकडे पहिली हे बघा, ही तर गाडी आहे. आमच्याकडे अशी ओमिनी होती. तर आता आम्ही आता नवीन गाडी घेतली, ग्रँड होता. तर गाडी घेतल्यापासून आपण कुठलाही व्हिडिओ यूट्यूबला टाकला नव्हता. हा पहिलाच व्हिडिओ. तर आज यूट्यूबला टाकायला सुरुवात करायची म्हणतो. कशी करायची? तर गणपती कुठल्याही कामाची सुरुवात आपण गणपती बाप्पाने करतो. तसं आम्ही आज या थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घेऊन आमच्या नवीन गाडीसोबत ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ आमचे जर पाहायचे असतील गाडी घेतल्यापासूनचे, तर ते आमच्या इन्स्टा आय डी खाली दिलेल्या इन्स्टा आय डीवरती तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. छान छान व्हिडिओ आहेत. तर आमच्या इन्स्टा आय डीला नक्की भेट द्या. आणि काही कारणास्तव जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपण आम्हाला लाईक व शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.